भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भगवंत भिक्षा मागत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे ते राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे. मी भिक्खू होण्याबद्दल आई वडिलांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असताना त्याचा पिता तिथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहस्था, गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीच मिळाले नाही. नुसता नकार मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे तशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तिथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन ती बातमी दिली. तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजून घेतली. जग अनित्य असून सतत बदलत आहे. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहे. भाग 4. घरचे निमंत्रण. शुद्धोधनाची शेवटची भेट. सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता. तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, जगद्वंदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जायला निघाले. भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापतीही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाले. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यात त्यांना शब्द सापडेनात. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रूप. तो महान श्रमण त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अरहत, सत्यविद आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याला आता 7 वर्षे उलटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना. सिद्धार्था, तो मनातल्या मनात उद्गारला, सिद्धार्था, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु
आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि प्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते माती मोल मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्रांशी जखडून टाका, म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोदन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखायला मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावी हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोदन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोदन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमाग का भासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय? भगवंत उत्तरले, ही माझ्या संघाची प्रथा आहे. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस. होय पिताजी, भगवंत म्हणाले, आपण राजांचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांना वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवीत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोदन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोदनाने हे सर्व शांतपणे ऐकले आणि म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन. यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोदनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोदनाने यशोधरेला बोलावणे पाठवले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आपले शिष्य सारीपुत्त आणि मोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा
काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु तिथे शुद्धोदन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोदन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ती काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षांच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकली की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये आणि अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असते. हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण आहे. भगवंतांनी परिव्रजा घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची आणि तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतांनी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल आणि उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दात येत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्याच्याजवळ आहेत. त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडे झाली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोदनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तिथून जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता. तुझा पिता शुद्धोदन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कुणीही त्याला अडवले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका आणि जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग, परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले.